त्या कुंती मोठी विदुषी आहे. इकडे लक्ष द्या. काय महाभारतातल्या बायका सुद्धा येतो. हा 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 कमाल आहे यांची. पण चरित्र वाचा. काय झालं, संक्रांत आली, कुणावर नाही, सण आला संक्रांतीचा आणि गांधारीची 100 पोरं, त्या पोरांनी मातीचा हत्ती केला, त्याला चाकं बिग बसवली, रंगरंगोटी केली, त्याच्यावर झुलबिल घातली, त्याच्यावरनं गांधारी कुंतीला वाण द्यायला आली. वाण देऊन गेली. संध्याकाळी हे सगळे आले पांडव. आई नाराज दिसली. तर भीमाने विचारलं, काय आज नाराज दिसते? काय नाही रे. नाही कसं, तू चेहऱ्यावर स्पष्ट नाराज दिसते, मला भीम म्हणतात. काय झालं? अरे आज गांधारी आली होती. बर मग? तिच्या मुलांनी मातीचा हत्ती केला. काय सुंदर हत्ती होता, काय कलाकारी, त्याच्यावर बसून आली आणि मला वाण देऊन गेली. मातीचाच हत्ती आणला ना? बेफडला बी इंद्राचा ऐरावतच घेऊन येतो. काय पोरं असतील तिच्या पोटी आलेली, इंद्राचा ऐरावत आणतो. पुढे ऐका. ठीक आहे म्हणले, चल रे अर्जुना, आईला इंद्राचा ऐरावत आणायचा आहे. हा सामान्य नव्हता, हा सुद्धा उत्तम धनुर्धारी. हे सगळे उभे आहेत, अनेक ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या अर्थ शब्दाचे कळतातच असं नाही. सव्यसाची असा शब्द आलाय. भगवान कृष्णचंद्रांनी अर्जुनाला जी संबोधन दिली ज्ञानेश्वरीत, ती स्वतंत्र विचाराची आहेत. वेगवेगळी संबोधन आहे. कुठे त्याला अर्जुना म्हटलंय, कुठे त्याला भारता म्हटलंय, कुठं कपिध्वजा म्हटलंय. त्याच्यावरही विचार करायला पाहिजे. ऐकणाऱ्याच्या राया म्हटलंय, तसं त्याला सव्यसाची म्हटलंय. हागा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंढेगा. सव्यसाची शब्द, सव्यसाची म्हणजे काय? सव्यसाची या शब्दाचा अर्थ काय? तर सव्यसाची याचा अर्थ असा आहे, एवढा तरी कळू देत कीर्तनात. धनुर्विद्येमध्ये धनुष्य डाव्या हातात घ्यायचं असतं आणि उजव्या हाताने त्याच्यावर बाण लावून प्रत्यंच्या आकर्ण म्हणजे कानापर्यंत ओढायची, तेव्हा तो बाण इप्सिस्थळी जातो. हे कसब आहे. पण जवळपास सगळेच लोक डाव्या हातात धनुष्य घेतात आणि प्रत्यंच्या ओढतात. एकमेव अर्जुन असा होता की तो डाव्या हातात पण धनुष्य घेऊ शकत होता आणि उजव्या हातात धनुष्य घेऊन प्रत्यंच्या ओढू शकत होता. सव्यसाची. आता मदनराव वाजवत आहेत पखवाज, उत्तम. महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये त्यांचं नाव आहे. उजव्या हाताला शाईपूड आहे, त्याने डाव्या हाताने शाईपूड वाजवतील का बघा? वाजवतील, पण ती ताकद नाही. सव्यसाची म्हणजे डाव्या हातात धनुष्य घ्यायचं, उजवायचं, उजव्या हातात घेऊन चालवायचं, असा एकमेव अर्जुन होता. काय कला असेल, काय कला असेल. एवढंच नाही सांगत, आपण जेवतो उजव्या हाताने, बरोबर आहे, पण बोटाला काहीतरी लागलं, 4 दिवस काय तरा होती, नाही खाता येत. हा, दोन्ही हाताने खाणारे फार, ते सव्यसाचेच म्हटले पाहिजेत. तर काय म्हणत होतो त्यांनी, असा तो सव्यसाची. आईने इंद्रावत आणायचा, चला बाहेर गेले. इंद्रप्रस्थापासून इंद्राच्या अमरावतीपर्यंत सू 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 बाण करत त्याने असा सेतू उभा केला, बाणांचा सेतू. आणि तो काय साधा आहे का? त्याच्यावर भीम चढून गेला. तो सेतू कसा असेल? तो काय कळकाच आहे? ते बाण पण असे होते की त्याच्यावर शिडी केली, त्या शिडीवरनं तो भीम गेला चालत. बसलेले होते देवांचे राजे,
या या या. स्वागत केलं भीमाचं. नुसतं स्वागत नाही, इंद्राच्या पोटात खरं तर गोळा आला होता. हे बिराड का आलं? या असं नाही विचारलं त्यांनी. जरा नीट समजून घ्या महाभारत. पण भीम गेला आणि त्याला विचारलं नाही इंद्राला, हत्ती नेऊ का तुमचा? जसं आपण एखादं म्हणतो थोडा वेळ बाईक देत, थोडा वेळ बाईक द्या मला, जरा जाऊन यायचे सातारला. तो दिली असते हो, पण पेट्रोलच नाही. यांनी विचारलं नाही काय, थेट सांगितलं तुझा ऐरावत घेऊन चाललोय. परवानगी काय गरज नाही, घेऊन चाललोय. देता काही भाषा नाही, त्याचं नाव पांडव आहे. घेऊन चाललोय. इंद्राने न्या न्या तुमचाच आहे. अरे काय पांडवाची ताकद असेल, न्या न्या तुमचाच आहे, घेऊन जा आणि काम झाल्यावर आणून द्या. पुढे ऐका, भीमानं तो ऐरावत खांद्यावर घेतला. तो काय थर्माकोलचा आहे? 7 सोंडेचा, पांढऱ्या शुभ्र रंगाचा, समुद्र मंथनातून निघालेला तो अवाढव्य हत्ती, तो गजराज त्यांनी खांद्यावर घेतला. तो कसा असेल भीम? आणि शिड्या उतरून खाली यायला लागला आणि अर्जुन खाली उभा होता. ती शिडी उतरत असताना भीमाचा पाय चुकला आणि भीम खाली पडला हत्ती सकट. काय ऍक्सिडेंट आहे. आणि भीम खाली पडताना त्याने मोठ्यांदा हाक मारली, आई! खाली कुंती उभी होती, तिने असा पदर पसरला आणि भीमाला हत्ती सकट पदरात घेतला. ती कुंती कशी? दृष्टांत संपला. ती काय म्हणणारे 500 रुपये दे. काय ती माता असेल ती म्हणली, देवा दुःख दे, मला काही नको, दुःख दे. भगवंताने विचारलं, दुःख का पाहिजे बाबा तुला? कोणी मागत नाही, तू का मागितलं? कुंतीने 2 कारणं सांगितली. देवा, दुःखाचं मूल्य त्यांना कळत नाही. दुःख सर्वश्रेष्ठ का आहे? सुखापेक्षा तिचं मूल्य जास्त आहे का? त्याचं पहिलं कारण आहे, हे दयाघना, दुःख मागितलं याचं पहिलं कारण असं आहे की दुःखात तुझी आठवण येते म्हणून दे. सुखात येत नाही. माणसाला देव आठवतो, तो सुखात नाही आठवत, दुःखातच आठवतो. आणि दुःखाचं दुसरं गुणवैशिष्ट्य काय सांगितलं? फार चांगलं सांगितलंय. देवा, दुःख दे का? दुःखात तुझी आठवण येते. आणि दुःख का मागितलं? देवा, दुःख वाईट आहे, निश्चित वाईट आहे, पण अनेक गुण वाईट असले तरी एखादा गुण चांगला असण्याची शक्यता आहे.